पूरा देश कह रहा है अब की बार कोण होणार तुमचा खासदार? देशात कोण मारणार बाजी? इंडिया आघाडी की पुन्हा येणार महायुती? देशाचा कोण होणार पंतप्रधान? नरेंद्र मोदी की राहुल गांधी? लोकसभा निवडणुकीचा सुपरफास्ट निकाल, मतदारांच्या मतांचं अचूक विश्लेषण यासाठी पहा लेट्स अप मराठी। लेट्स अप सत्ता संग्राम योगेश कुटेंसोबत 4 जूनला फक्त लेट्स अप वर। तर हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी यांचा प्रभाव ओसरला आहे अशी राज्यभर चर्चा आहे, तर तुम्हा दोघांचं त्याबद्दलचं विश्लेषण काय आहे? हातकणंगलेमध्ये असं चित्र यावेळा झालं की एकतर मतदारसंघाच्या पश्चिमेकडल्या बाजूचा उमेदवार पहिल्यांदा दिला गेला। आतापर्यंतच्या हातकणंगले किंवा इचलकरंजीच्या पूर्वीच्या मतदारसंघात जे खासदार झालेत ते बाळासाहेब माने, निवेदिता माने, कलापा नावाडे हे सगळे लोक मतदारसंघाच्या पूर्वीकडल्या बाजूचे होते। त्यामुळं त्या आपल्या भागाला उमेदवारी मिळालेल्याची एक वातावरण सत्यजित पाटलांच्या उमेदवारीमुळं, म्हणजे सत्यजित पाटलांचं नाव अगदी पहिल्यापासून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून राजू शेट्टी हेच चेहरा होता आणि तेच उमेदवार लागणार, धैर्यशील माने आणि राजू शेट्टी अशीच लढत होणार असं अगदी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या 2-3 दिवसापर्यंतचं चित्र असं होतं। आणि राजू शेट्टी आणि महाविकास आघाडीत जे एक ताळमेळ झाला नाही किंवा राजू शेट्टींना आपण स्वतंत्र लढलो तर जास्त संधी, कारण गेल्या निवडणुकीत ते साखर कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून बसले म्हणून लोकांच्यात एक नाराजी होती आणि काही गोष्टी कारणीभूत झाल्या आणि त्यांचा त्यामध्ये पराभव झाला। वंचितचा गेल्या निवडणुकीत मोठा फॅक्टर होता, 1.25 लाख मतं वंचितने घेतली होती। इचलकरंजीचा पाणी प्रश्न उफाळून आला होता, त्यामध्ये राजू शेट्टीने काही भागीदारी केली नाही म्हणून लोकांची नाराजी होती। आणि इचलकरंजीमध्ये जरा हिंदुत्वाचा कल्ट आहे, तिथं गुजरात बिहारचा व्यापारी वगैरे तो बीजेपीला मानणारा वर्ग आहे, त्यामुळे इचलकरंजीतनंच त्यांना जवळ 60-70 हजारच्या मताधिक्य त्या ह्यांना मिळाल्यानंतर धैर्यशील मानेना तिथं त्यांचा पराभव निश्चित झाला गेल्या निवडणुकीत। त्यामुळे यावेळा आपण जर एकटं लढलो तर जे लोक बीजेपीवर नाराज आहेत किंवा धैर्यशील मानेवर व्यक्तिशः नाराज आहेत ते लोक आपल्या सोबत येतील का, आपल्याला मदत करतील का, असा एक होरा कदाचित राजू शेट्टी यांचा असू शकतो। आणि त्यामुळे ती एकटी लढाई, गेल्या वेळेचा उसाचं आंदोलन होतं त्यात ते आक्रमक पद्धतीनं त्यांनी ते आंदोलन हाताळलं होतं, त्याचा एक फायदा होईल असं त्यांना वाटत होतं। पण सत्यजित पाटलांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मात्र त्या मतदारसंघातलं वातावरण आपल्याला बदललेलं दिसतं आणि तिकडं तो मतदारसंघाचं नाव आपल्या वाचकांना सांगायला नाही, कोणता मतदारसंघ आहे तो? कुठला? कोणत्या, म्हणजे पूर्वीकडचे कोणते मतदारसंघ आहेत जे सत्यजित पाटलांसोबत आहेत? मतदारसंघाचं नाव हातकणंगले आहे, जो आधीचा तो इचलकरंजी होता। सर बोला तुम्ही। सत्यजित पाटलांसाठीचा पाठिंबा कोणत्या मतदारसंघात मिळाला ते आपल्या वाचकांना सांगा। नाही, सत्यजित पाटलांना पाठिंबा मिळाला तो मुख्यतः पश्चिमकडल्या 3 मतदारसंघातून जास्त मिळाल्याचं दिसतंय आता तरी। म्हणजे त्यांचा शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघ आहे, त्यांचे वडील ज्या शेजारच्या शिराळा मतदारसंघातल्या साखर कारखानदाराशी संबंधित आहे आणि जयंत पाटलांचा वाळवा मतदारसंघ, हे 3 मतदारसंघामध्ये त्यांना चांगलं पाठबळ मिळाल्याचं दिसतं। आणि त्यानंतर पूर्वेकडले जे 3 मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघाशी त्यांचा फारसा तसा संपर्क नव्हता, म्हणजे हातकणंगले, शिरोळ आणि इचलकरंजी। पण त्या मतदारसंघात सुद्धा महाविकास आघाडीची जी एकत्रित ताकद आहे, कारण हातकणंगलेला काँग्रेसचा आमदार आहे, शिरूरमध्ये शिवसेनेचा माजी आमदार उद्धव ठाकरे गटाचा, इचलकरंजीत का थोडं चांगलं पॉकेट आहे या 3 पक्षांचं, असे तिन्हींचे मिळून ते तिन्ही तिकडं पण बऱ्यापैकी चांगले रेसमध्ये राहिलेले दिसतात सत्यजित पाटील। त्यामुळं ही लढत ते अगदी 20-30 दिवसात त्यांना उमेदवारी मिळाल्याने एकदम त्यांनी त्या एकूणच लढतीत चुरस निर्माण केल्याचं चित्र तयार झालं। त्यामुळं ओके, निवास धैर्यशील माने यांच्यावर एवढी नाराजी का होती की
मुख्यमंत्री देखील असं म्हणाले की तुम्ही काही काम केलं आहे की नाही, मला म्हणजे असं म्हटलं तर आपल्याला कळालं, तर नक्की काय नाराजी आहे नक्की ती? मुळात या मतदारसंघात महाविकास आघाडीकडे चांगला उमेदवारच नव्हता. आणि ज्यांची नावं यायची मध्ये विंचेकरांचं नाव येत होतं, मध्ये सत्यजित पाटलाचं जे उमेदवार त्यांचं नाव येतं, त्या दोघांनी अक्षरशः भेटून जयंत पाटील बंटी पाटलांना भेटून सांगितलं होतं की आम्हाला लोकसभा उमेदवार नको, आमची काही लढाई ताकद नाही, अशी परिस्थिती होती. पण धैर्यशील मानेंच्या विषयी मतदारसंघात नात्याचा संपर्क नव्हता, ते नुसते बोलायचे. त्यांनी ज्या ज्या जाहिराती लावल्या तिथं जाहिरातीच्या विकास कामाच्या तिथं त्यांना शेट्टींच्याकडनं प्रत्युत्तर देण्यात आलं, हे काम दाखवा म्हणून असं त्यांना जाहीर आव्हान देण्यात आलं. दुसरी गोष्ट म्हणजे शेट्टींची धरसोड होती. शेट्टींना असं वाटत होतं की महाविकास आघाडी मला पायगाड्या घालेल, मला फुलांची हे पायगाड्या घालतील, मला ते रेड कार्पेट टाकतील, मला उमेदवार देतील. पण ते तसं होणार नव्हतं. कारण ज्यावेळी दोन्ही जागा शिवसेनेच्या असताना उद्धव ठाकरे त्यातली एकही जागा सोडायला तयार नव्हते. त्यातली एक जागा तिने काँग्रेस दिली, तर मी म्हणले माझा पक्ष कसा वाढवू ठाकरे म्हणायची, आणि मला इथं माझं चिन्ह घ्यायला पाहिजे, ठाकरे शेट्टीना उमेदवारी द्या, पण चिन्ह आमचं ह्याचं द्या, मशाल म्हणून द्या. त्याला ते शेट्टी तयार नव्हते. आणि या वादात साडदिशी तिने सत्यजित पाटलांचं नाव जाहीर करून टाकलं. आणि सत्यजित पाटलांचं नाव जाहीर केल्यानंतरच खऱ्या अर्थाने या मतदारसंघातली रंगत वाढली. आणि एकदम या निवडणुकी चित्र बदल म्हटलं तर काय हरकत नाही. कारण सत्यजित पाटलांच्या पेक्षा धैर्यशील मानेंच्या विषयी प्रचंड नाराज आहे. म्हणजे आवाडे ज्या मतदारसंघात 2 वेळा आवाडे, कल्लापण आवाडे खासदार होते त्या मतदारसंघाचे, त्यांचाच मुलगा त्यांच्यावर प्रचंड नाराज. तिने निवडणूक लढवण्याची भाषा केली, प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यातनं जी निर्माण झालेली जी मतभेद असतात, एक वेळ तुमचं मनभेद कसे तुमची मिटणार हे त्यातलं महत्वाचं होतं. त्यामुळे हिचं पण महायुतीत मोठा सावळा गोंधळ याचा होता की एकसंधपणा आघाडी दिसत नव्हता. आणि धैर्यशील मानेंचं असं दाखवण्याचं काय काम होतं, सगळ्यात महत्त्वाचं इचलकरंजीचा पाणी प्रश्न, गेली 6 वर्ष पाणी प्रश्न पेटलेला आहे तिथला. त्या शहराला पाणी कुठनं द्यायचं, वारण्यात द्यायचं का इकडं कागद तालुक्यातनं द्यायचं का कुठनं द्यायचं, त्यात तिने फारशी काही ठोस भूमिका, इलेक्शन निवडणूक आल्यानंतर तिने ते धावपळ करून मुख्यमंत्री बैठक लावली, काहीतरी केलं, त्यास दाखवा गेलं, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. हे दोन्ही नको. दुसरी गोष्ट म्हणजे जे मागच्या निवडणुकीत जैन विरुद्ध मराठा असं जे कार्ड खेळलं गेलं होतं, ते यावेळी आता आबांच्या बाजूनं सत्यजित पाटलांच्या बाजूनं पडणार आहे. कारण सत्यजित पाटील मराठा समाज लागले, मराठा फॅक्टर मोठा आहे. धैर्यशील माने नको, राजू शेट्टी पण नको, कारखानदारांची उठबस आहे म्हणून राजू शेट्टींचा पण नाराज आहे. पण दोघांच्या पेक्षा दगडापेक्षा वीट मऊ म्हणतात तसं त्याप्रमाणे आबांना जरा ते ह्या इकडल्या सुद्धा मतदारसंघात चांगला रिस्पॉन्स मिळेल. आणि त्यांच्या मतदारसंघात तर ते एकदम स्ट्रॉंग आहेतच. आणि त्यांच्या वडिलांची एक पार्श्वभूमी, आणि मी आणि सांगतो शिवाजीराव नाईक असतील, मानसिंगराव नाईक असतील, जयंत पाटील असेल, इकडं हातकर्ली मतदारसंघात काँग्रेसचा आमदार असून सुद्धा ज्यांनी पराभूत केलं त्यांना, ते असे मिंचेकर, तिथले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार राजीव आवळे, हे सगळा एकसंधपणा जो दिसत होता ना, तो तर महायुतीत दिसला नाही. आणि मुळात त्यांची आहे म्हणून मुख्यमंत्र्यांचा सगळ्यात जोर होता ते हातकणंगलेमध्ये. त्यासाठी त्यांनी 3-4 वेळा एकदा तर रात्रभर ते फिरत होते. 11ला पोरेंच्याकडे होते, 1:30 वाजता स्वामींच्याकडे होते, 2:30 वाजता त्या राजेंद्र पटेल यड्रावच्या घरात होते, आणि 3:45ला त्यांनी टेकअप केले कोल्हापुरात विमानाचा एकदा. ओके, म्हणजे मुख्यमंत्री हे प्रतिष्ठेचे मतदारसंघ दोन्ही केलेले होते, त्यामुळे हातकणंगलेवरती त्यांचा जास्त जोर होता. बरोबर, हातकणंगले जोर त्यांचा जास्त होता.